नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी मामा औषध मारायला तर आणि त्या इंधनातलं डिझेल संपलंय. मेन छोट्या डिझेल आणायला चाललोय. इथला व्ह्यू बघा सकाळ सकाळचा. मित्रांनो, सकाळ सकाळी आंघोळ पाणी आवरून नाश्ता वगैरे करून सोनीतनं आलो बघा लवकर. आता मी आणि अर्जुन दादा चाललोय. कुठं सांगा, तळ्यात मशीन चालू आहे का बंद आहे बघायला चालू आहे. कारण सकाळपासून एक पण हवा आला नाही म्हणते अर्जुन दादा. माझा अमुष्या असल्यानं बंद आहे का चालू आहे बघायला चाललोय. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय. बघा मशीन तशी, मशीनची एक पाईप फुटल्या. थांबल्या सगळी. खेपा वाढायचं प्लॅन थोडं पोस्टपोन केले, म्हणजे पुढे ढकलले. आता सगळ्यात पहिलं काकाने आम्हाला काम लावल्यात. काका औषध मारायला लागल्यात आणि आम्हाला ह्या बागेला खत सोडायला सांगितलं तारखेला. इथला कॉक तर चालू केलाय, मेन कॉक. बाकी मग खाली पोल्ट्रीवर औषध आहे, खत सोडायचं आहे. ते खत पोल्ट्रीवर ठेवलं काकानी, ते घेऊन येणार आणि अर्जुन दादा खालचं सगळं कॉक बंद करणार आहे. म्हणजे या बागेला पाणी चालू होते. आला बघा अर्जुन दादा औषधं देऊन घेऊन खत. आता खाली जाणार युवराज आणायला. दादा नेक्स्टरनं ढकलून ट्रॅक्टर चालू केले बघा. हे औषध पण आणलंय. थोडा वेळ जरा लाईट गेली ती, जरा वेळ थांबलो आणि परत आणि आल्या लाईट. आता चालू आहे टाकी भरायचं. केलं बघा चालू. ठीक आहे बघा, बगलफूट काढायला लागल्या. झालं बघा खत सोडून. आता अर्जुन दादा ट्रॅक्टर घेऊन जातोय घराकडं आणि मी आणि काका चालू खाली पोल्ट्रीवर. कारण मोठे ट्रॅक्टर खाली आहे आणि खेपा पडायचं. खाली आलो बघा ट्रॅक्टर न्यायला. तेवढं ते ऑक्समधनं डिझेल टाकी खाली डिझेल गळालेलं दिसलं. मग ती कशातनं गळाले बघा. असं ट्रॅक्टर चालू केलं तर ती दिसली तर मोठं लिकेज आहे बघा. ओव्हरफुलमधनं एक पाईप लात्या, त्या पाईपात लिकेज झाल्या. मग त्यासाठी ब्लेड पण आणलोय. निम्म्यातनं कट करणार आणि डायरेक्ट बसत्या. हे बघा किती डिझेल सांडलेलं खाली. आज चाललो अर्जुन घेऊन. ओके.
मित्रांनो ट्रॅक्टर काय भरले नाही, त्यांनी जेव्हा सुट्टी केली आज. मी इथं आलो खाली. शाहरुखला ट्रॅक्टर पाहिजे झाले आपलं आणि काकानं फोन केलाय. हॅलो ट्रॅक्टर पाहिजे. आता ट्रॅक्टर सोडवून सगळा तास ते जोडायला गेला आमचा. दुसऱ्या तिथं ट्रॅक्टर मग 4-5 आहे मोकळी आहे. नाही ती सगळी गेल्यात रा. ट्रॅक्टर कुणाचं? सोन्याचं. सोम्याच गेले कुठं? वैरण. दादा घे. हा दादा टायर दादा नाही म्हणतात. फोन लाव. बरोबर भाऊ काकाने सांगितले तुम्हाला लावायला नाही. भाऊ काकाने तुम्हाला लावा म्हणले आणि त्याने तुम्हाला लावलं. अरे फर्गिशन जो हे कर रे. फर्गिशन वरच्या शेतात आहे. रोवरला का जोडायला सोडायला 2 तास लागते. हे वायसरी फिसरी तुम्ही ठेवत नाही व्यवस्थित. ठेवतो दादा ट्रॅक्टर. अहो दादाच नाही चालत. काकानं ट्रॅक्टर मागालता आणि काकांना ती बारकं ट्रॅक्टर सोडवू नको म्हणली. कारण ते एकदा तिने काय करतात डायरेक्ट पिनातनं सोडवत नाहीत. मेन पिन असते त्या मेन पिनातनं सोडवतात. मग ते नको म्हणलीत मोठ्या ट्रॅक्टरनं ओढून द्या सांगितल्यात. आणि मी आलतो समय संत्या संग पवायला. पवा तिथं ती समय संत्या ते. आणि आता परत इथनं माघारी जाणार शुभम यायला न्यायला. मग जाणार तळ्यात ते ट्रॅक्टर घेणार ओढून देणार. मग परत आणि तळ्यात लावणार आणि मग येणार मी पोहायला. आणि पोहून झाल्यावर मग जेवायची सुट्टी केली त्यांनी त्यांच्या तेवढ्या वेळात. जेवायचं पण आहे मला. जेवायला बाळूमामाच्या मंदिरात बोललं ना त्यानं प्रसाद घ्यायला. ती बघा ती गाडी अडकल्या पिकअप. काढली बघा अर्जुन एका झोल्यात. आता इथं नृत्यात काय आता आणि ओढायची. आणि आता दुसरा वाढणार आहे. एवढं हे शेवटचा वडला माहिती झालं. गाडी गाडी न्यूट्रलच आहे. मित्रांनो ती पिकअप त्यांनी काढली बघा ओढून. आणि शहरात रस काय नाही ऊस होता. एवढा ऊस घेतलाय आणि चाललोय आम्ही ती रस खायला. फटाफट उसाचा रस पिऊन आलो बघा. आता चाललोय पुन्हा ट्रॉली भरायला. मशीन सुरू झाल्या. तिथं आलो आता खेप भरला. पण मशीनचं काय तर दुसरंच चालू आहे. आता हिने इथली काळी दगड उचलायला लागल्यात आणि साईडला सरकवायला लागल्यात. 2 वाजत आलं. 2-2:30 वाजल्यात आणि अजून पण एक पण खेप भरली नाही. त्या मशीनचा नाच सोडून मी आलो JCB खाली भरायला. पार्के मशीन पेक्षा आपला डबा अजून जरा पुढे बसणार आहे. टायर बघा किती दबले. बघतो करून दिले ट्रॅक्टर नागिन करायला. JCB सीट म्हणजे काय शेवटच लावून दिलंय. टायर लय दबत दबत झाले. एकदम हळूहळू जायला लागणार आहे मला. पुढं आहे मला कुठं काढायला लागल्यात. घरात येऊन जेवण पाणी वगैरे सगळं आवडतो आणि आता मी चालतोय भरायला. मशीन इथं वर करायला लागले आणि JCB तिकडे साईडला गेले. आता ट्रॉली भरायला कोणच नाही म्हणतात निवांत आहे. आणि बरोबर ऐन मुख्यत आपल्या ट्रॅक्टरचं पुढचं टायर पंक्चर झालं आहे. मग ते पंक्चर काढायला जायचं आहे. आणि काका इथं आरकेच्या प्लॉटमध्ये बगलफुटा काढल्या तिथं थांबल्यात. हे बंडू मामा इथं महादेव काका तिकडे अमोल काका त्यांनी सगळी गँग आहे. आता काकांना घेणार आहे आणि परवाच्या वाणी पोपट काका त्यांच्यातलं पानं आणि टॉमी घेणार आहे. आणि जाऊन टायर खोलून पंक्चर काढून आणणार आहे. जरा हवा मारलोय आणि आता डायरेक्ट घरापासून ट्रॅक्टर लावणार आहे आणि तिकडं तास गावात.
टायरला पलीकडनं हे लावलं काय म्हणते त्याला ठोकळं आणि टायर अंतराळी केले जरा नट लूज केल्यात आता फक्त पूर्ण नट लूज करायची आणि पंचर काढून आणायचं व्ह्यू बघा कसं दिसायला आता सध्याला तर दोऱ्या घेतलोय आणि चाललोय वर नानाला मित्रांनो उसाचा तर पट्टा पडला बघा संपलाय सगळा टोटल तिनेच ठेवलेलं वाडं घेऊन जायला आलो खाली आणि वाडं झाले वज्ज संतू यायला लागलाय संतूला एस घेऊन येऊन सांगितले अर्जुन दादा तिथे दिसला बघा मला वैरण घेऊन आलाय कुट्टी पैसे अर्जुन दादा ते टोपी दिसते बघा जरा संतू यायला तर टायर पंचर काढू लागायला मग त्याला ती गाडी घेऊन ये म्हटलं वर मग गाडीवरनं ठेवून वैरण येणारी लय वज्ज झाल्या आलता पण ते हेलिकॉप्टर येऊन वैरण लोड पण केल्या आज चाललो खाली मित्रांनो ट्रॅक्टरचं टायर घेतलं बघा काढून आणि दोघं जण चाललोय चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय आरगल चाललोय छोट्या बाय नाही की तिथं पंचरवाला संत्या अरे खाली आपटे नको रे हन पंकर काय करलाय बघा पंचर काढता येत नाही खरं पंचर काढा लागलाय छोटा बाई आला बघा काय करलाय बघा डील डन विषय झाला मी जरा पंचर सगळं केलं बा ओके टायर घेतलंय आणि सूर्यदाकडनं एक ते हवा मापायचं मशीन ते पण घेतलंय आज चाललंय घराकडं मित्रांनो वरवरनं जेवढं आवडते तेवढे आवडल्यात आता टायर खाली सोडून आवडणार आहे हे बघा थाराबाई जोगिंदर शंभू बघा रात्रीचं 9:30 वाजलं तरी पण अजून ट्रॅक्टरचं टायर जोडा लागलाय त्याला भूक लागलाय का नाही कोणाष्टो काय झोप लागली का नाही कोणाष्टो अजून झोपली आता बाबा झोप कुठे गेली रे तुझी झोप गेले गावाला तुझी गावाला गेला आणि माझी कशाला घालावं लागलायस गावाला मला बी झोपू दे आणि तू बी जा झोप जा भावाच आपला मी जागा तर तुला बी जागा राहायलाच लागते भावा भाईचारा ऑन टॉप केलं बघा टायरचा विषय ओके संत्या निम्यातच म्हणालता बास एवढं लई आवड लागत नाही म्हणून संत्याला सांगितलं ड्रायव्हिंग टॉप लेवलचे आहे म्हणून टायर उडून गेलं नसतं पहिला मला कामं सगळे आवरून चालू आहे संतूला सोडायला आणि ते आता झाला मोकळा संतू म्हणणार काय म्हणून ह्याच्याकडे आलो किती काम लागली निवांत घरात बसलो असतो बरं झालं असतं म्हणणार असं का मला काय वाटत नाही शंभर माझा टाइमपास झाला वाटतं बघा संत्या टाइमपास असतं तर याला कामाला घेऊन जायचं टाइमपास पाहिजे असतं तर संत्यापाशी आल्यावर 1-2 तर फायदा निवांत होत्यात खायला आंबा तर मिळाला मित्रांनो संतूसोबत गप्पा मारत लय वेळ झाला तो आंबा खाऊन आंब्याची कुई पूर्ण पांढरी पडूस तर काय आम्ही नुसतंच गप्पा मारतो जेव्हा घरातनं फोन आला तिथंच राहा म्हणून तेव्हा आता चाललोय घरातली सरळ कवा सांगत नाहीत घराकडे ये म्हणून तिथंच राहा म्हणत्या डायरेक्ट तेव्हा ओळखायच की लय वेळ झालाय म्हणून आता घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय